जव्हार मधला शाही उरूस हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून जल्लोषामध्ये साजरा करतात। नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर मंडळी, आज आहे जव्हार मधला शाही उरूस सर्वात मोठा। गांधी चौकामध्ये आलो तर कोणी ढोलावर नाचत होते तर कोणी पैसे उडवत होते आणि सगळे खूप मज्जा करत होते। आम्ही गर्दीतून कसेबसे निघालो आणि पोहोचलो सदानंद बाबांच्या दर्गेकडे। आता इथे आल्यानंतर चादर घेतली आणि निघालो मंदिराकडे। आमच्या ध्रुवीला तर खूपच वेळ आहे देवा। तर मंडळी, आमच्या जव्हार मधलं खूप जुना असा इतिहास आहे। 2 मिनिटात तर तुम्हाला सांगताही येणार नाही, पण आमचे जव्हारचे राजे होते, त्यांनी खूप वर्षापूर्वी सदानंद बाबांचं हे मंदिर बांधलं होतं, जे की एंट्रीला स्क्रीन वरती आहे। काय बोलता, उरूस कसा? एकदम व्यवस्थित, सर्वांचं सहकार्य चालू आहे जोरात। हा ना, दरवर्षी प्रमाणे आपला जव्हार मधला शाही उरूस जोरात, एकदम जोरात चालेल। आम्ही पण आलो आता दर्शन घ्यायला। तर मंडळी, सर्वांशी गप्पा मारत मारत मी पोहोचली सदानंद बाबांच्या दर्गेवरती। आता इथे आल्यानंतर बाबांना नमस्कार केला, चादर चढवली, खूप मस्त वाटलं आणि ध्रुवीला तर खूपच आनंद झाला होता। तर मंडळी, आमच्या जव्हार मधील सर्व हिंदू बांधव खास करून याच दिवशी बाबांच्या दर्गेवरती चादर चढवतात आणि सगळे एकत्र दर्शनासाठी येतात आणि आमचा जव्हार मधला शाही उरूस हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून जल्लोषामध्ये साजरा करतात। तर मंडळी, आमच्या जव्हार मधील जुन्या राजवाड्याला लागूनच ही सदानंद बाबांची दर्गा आहे, जी की खूप ऐतिहासिक आहे आणि जुने आहे। तर याचा इतिहास मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये सांगेन। अशा प्रकारे जुन्या पद्धतीचं मंदिर होतं, खूप सुंदर असं। बाहेर आलो, मस्तपैकी मिठाई घेतली, मग उरूस फिरत फिरत आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।